आपल्या सभोवताली असणारे अनेक पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या तरी मूलद्रव्याचे बनलेले असतात किंवा त्यांच्या संयोगाने का होईना ते तयार झालेले असतात. मूलद्रव्याचं वर्गीकरण प्रारंभीच्या काळात रासायनिक आणि भौतिक गुणधर्माच्या आधारावर धातू अधातू या दोन प्रकारामध्ये करण्यात आलं. आजही ते केलेलं वर्गीकरण उपयोगात आहे, पण मागच्या इयत्तेमध्ये आपण त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला होता. या पाठात त्यांच्याबद्दल अधिक माहिती पाहूया. मग धातूचे भौतिक गुणधर्म. आता धातूचे कोणते कोणते गुणधर्म आपण पाहिले. पहिला गुणधर्म की बाबा धातू हे स्थायू अवस्थेत असतात. अपवादात्मक प्रत्येक गोष्टी असतात, पण धातू हे कोणत्या अवस्थेत असतात? स्थायू अवस्थेत असतात. स्थायू अवस्थेत असतात म्हणजे ते कठीण स्वरूपात असतात. अपवाद कोणता आहे पोरांनो? अपवाद आहे त्याला पारा आणि गॅलियम हे कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. हे कक्ष तापमानाला कोणत्या अवस्थेत असतात? द्रव अवस्थेत असतात. तो अपवाद आहे त्यांना. नंबर 2 ला धातूचा दुसरा गुणधर्म कोणता? तर धातूचा दुसरा गुणधर्म धातूला चकाकी असते. धातूंना चकाकी असते. तसेच ऑक्सिजन आणि आर्द्रता तसेच काही क्रियाशील वायूंच्या सोबत धातूच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन त्याची चकाकी मात्र जाते. म्हणजे धातूची जर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली तर काही धातूंची चकाकी जाते किंवा त्यांच्या आर्द्रतेसोबत जर त्यांची अभिक्रिया झाली तर त्याची चकाकी जाते. जसं उदाहरणार्थ लोखंड आहे. लोखंडाची जर पाण्याबरोबर किंवा लोखंडाची जर हवेतील आर्द्रतेसोबत अभिक्रिया झाल्यास त्या लोखंडाची चकाकी जाते आणि त्यावर तांबूस तपकिरी रंगाचा थर जमा होतो. त्याला आपण गंज असं म्हणतो. म्हणून त्यांनी सांगितलं की बहुतांशी धातूंना ही चकाकी असते. फक्त ऑक्सिजन आणि आर्द्रता या यांच्या क्रियाशील क्रियाशील वायू सोबत धातूच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन त्यांची चकाकी जाते. अजून धातूंना तन्यता असते, धातूंना वर्धनीयता असते. धातूंना तन्यता असते आणि धातूंना वर्धनीयता असते. सर्व धातू हे उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक असतात. सर्व धातू हे उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक असतात. धातू साधारणपणे कठीण असतात. घन क्रमांक 1 मधले जे अल्क धातू आहेत कोणकोणते आहेत? लिसोपोरुसी असं त्याचं आपण सूत्र ठेवलं. लिसोपोरुसी. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सिझियम. मग अल्क उदाहरणार्थ लिथियम असन, सोडियम असन, पोटॅशियम असन. मात्र यास अपवाद हे धातू खूप मऊ असल्याने सहज सुईने कापता येतात. त्या धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो. म्हणजे सहजासहजी काय सांगितलं पोरांनो? धातूचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा उच्च असतो. उदाहरणार्थ टंगस्टन धातूचा द्रवणांक रिकाम्या जागासाठी विचारलं जातं आपल्याला. लक्षात ठेवायचं. टंगस्टन धातूचा द्रवणांक 3422 डिग्री सेल्सिअस आहे. तर उलट सोडियम, पोटॅशियम आणि पारा, गॅलियम या धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक खूप कमी असतो. परंतु द्रवणांक आणि उत्कलनांक या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. द्रवणांक म्हणजे काय? ज्या तापमानाला स्थायीरूप पदार्थाचं द्रवरूपात रूपांतर केलं जातं त्या तापमानाला त्या पदार्थाचा द्रवणांक म्हणतात. आणि उत्कलनांक म्हणजे काय? ज्या तापमानाला द्रवरूप पदार्थाचं वायुरूप अवस्थेत रूपांतरित केलं जातं त्या तापमानाला त्या धातूचा किंवा त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात. त्यानंतर धातू हे नादमय असतात. म्हणजे धातूंना काय असते? नादमयता असते. नादमयता असते म्हणजे काय? किंवा त्यांच्यावर जर आपण आघात केला
तर त्यापासून ध्वनी निर्माण होतो. असे आपण धातूचे भौतिक गुणधर्म मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये पाहिले होते किंवा आताही लक्षात ठेवा. धातूचे हे गुणधर्म आहेत. धातू ही स्थायू अवस्थेत असतात, धातूंना चकाकी असते, धातूंना तन्यता असते, वर्धनीयता असतात, धातू हे उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात, धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो, धातूंना नादमयता असते. त्यानंतर अधातूचे आज आपल्याला पुन्हा भौतिक गुणधर्म पाहिजे. काय धातूचे भौतिक गुणधर्म? तर धातू हे काही धातू स्थायू तर काही अधातू हे स्थायू अवस्थेत आढळतात, तर काही धातू हे अधातू हे वायू अवस्थेत आढळतात. अपवादात्मक यालाही आहे, प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. ब्रोमीन हा त्याचा अपवाद आहे. हा द्रव अवस्थेत आढळतो, नाहीतर बाकीचे सर्व धातू हे स्थायू किंवा वायू अवस्थेत आढळतात. अपवादात्मक आहे ब्रोमिन हा मात्र द्रव अवस्थेत आढळतो. दुसरा गुणधर्म अधातूंना चकाकी नसते. अपवादात्मक पुन्हा एक आहे, अधातूंना चकाकी नसते. आयोडीन हा त्याचा अपवादात्मक आहे, कारण आयोडीन हा अधातू असला तरी त्याला चकाकी असते. नंतर तिसरा गुणधर्म अधातूंना कठीणपणा असतो. अधातूंना कठीणपणा नसतो, धातूंना कठीणपणा असतो, अधातूला कठीणपणा नसतो. पुन्हा त्याचा अपवाद आहे हिरा. हिरा हा एक कार्बनचा अपरूप आहे आणि तो अतिशय कठीण अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यानंतर अधातूचा द्रवणांक, अगदी धातूच्या विरुद्ध गुणधर्म आहेत पोरांना यांचे सगळे. आता धातूचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो, तर अधातूचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो. त्यानंतर पुढे दिलंय अधातू हे विद्युतचे आणि उष्णतेचे दुर्वाहक असतात. अपवादात्मक ग्रॅफाइट हा जरी अधातू असला तरी तो विद्युतचा मात्र सुवाहक आहे. अगदी धातूच्या विरुद्ध पॉइंट हे अधातूचे. काय दिले? धातू हे स्थायू अवस्थेत असतात, अधातू हे कोणत्या अवस्थेत असतात? स्थायू आणि वायू अवस्थेत असतात. त्यानंतर धातूंना चकाकी असते तर अधातूंना चकाकी नसते. त्यानंतर अधातू हे उष्णतेचे आणि विद्युतचे दुर्वाहक असतात, तर धातू हे उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक असतात. धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो, तर अधातूचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो. असे वेगवेगळे पॉइंट आपल्याला दिलेत की त्यांचे गुणधर्म आहेत धातू आणि अधातूचे. आता आपल्याला जायचंय धातूच्या रासायनिक गुणधर्माकडे. धातू हे क्रियाशील असतात, त्यामुळे ते सहज इलेक्ट्रॉन गमावतात आणि ते धन प्रभारित आयन होतात, म्हणून विद्युत धन मूलद्रव्य त्यांना म्हटलं जातं. काय म्हटलंय की रासायनिक अभिक्रियेमध्ये धातू काय करतात? रासायनिक अभिक्रियेमध्ये धातू इलेक्ट्रॉन गमावतात, म्हणजे धातू हे इलेक्ट्रॉन देतात. आणि म्हणून त्यांना विद्युत धन मूलद्रव्य असं म्हटलं जातं, कारण ते काय करतात? इलेक्ट्रॉन देतात. रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेऊन ते इलेक्ट्रॉन देतात, त्यामुळे त्यांना विद्युत धन मूलद्रव्य असं म्हटलं जातं.
जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक असतात ते बहुधा विद्युतचे सुवाहक असतात. याचप्रमाणे उष्णतेचा दुर्वाहक हा विद्युतचा दुर्वाहक असतो. त्याला अपवाद आहे तो म्हणजे हिरा. हिरा हा विद्युतचा दुर्वाहक असतो पण उष्णतेचा मात्र सुवाहक आहे. काय सांगितलं का महाराज? जे पदार्थ विद्युतचे सुवाहक ते उष्णतेचे सुवाहक, जे पदार्थ उष्णतेचे दुर्वाहक ते पदार्थ विद्युतचे दुर्वाहक. मग याच्यामध्ये अपवाद कोण आहे? तर हिरा आहे. हिरा हा उष्णतेचा सुवाहक आहे. मग जर हा उष्णतेचा सुवाहक असेल तर तो विद्युतचा सुद्धा सुवाहक असायला पाहिजे होता. पण हिरा हा उष्णतेचा सुवाहक असतो पण विद्युतचा मात्र दुर्वाहक असतो. त्यानंतर पुढे पाहूया. एक प्रयोग दिलेला आपल्याला. प्रयोगामध्ये सांगितलंय की चिमट्यामध्ये तो धातूचा नमुना आहे, त्याला ज्वलन करायचा प्रयत्न चालू आहे. मग कोणता धातू सहजपणे पेट घेतो? साहित्य काय दिले पहा. चिमटा आहे, सूर्य, बर्नर इत्यादी. रासायनिक पदार्थामध्ये अॅल्युमिनियम घेतला धातू, तांबे, लोखंड, शिसे, मॅग्नेशियम, जस्त आणि सोडियम इत्यादीचे नमुने घेतले. टिप: सोडियमचा वापर शिक्षकांच्या उपस्थितीत काळजीपूर्वक करा. वरीलपैकी प्रत्येक धातूचा नमुना चिमट्यामध्ये धरून बर्नरच्या ज्योतीवर धरा. कोणता धातू सहजपणे पेट घेतो? तर याचं उत्तर येईल पोरांनो, सोडियम हा धातू सहजपणे पेट घेतो. पेटल्यावर धातूच्या पृष्ठभागावर कसा दिसतो आणि धातू ज्योतीवर जळत असताना ज्योतीचा कोणता रंग तयार होतो? तर निळसर ज्योतीने तो जळत असतो. आता धातूच्या अभिक्रियेमध्ये आपल्याला पहिल्यांदा धातूची अभिक्रिया पाहिजे, म्हणजे हे रासायनिक गुणधर्म चालू झाले. पहिल्यांदा आपण भौतिक गुणधर्म पाहिले, आता आपल्याला धातूचे रासायनिक गुणधर्म पाहिजे. आणि धातूच्या रासायनिक गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म पाहायचा तो म्हणजे धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. आता पोरांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कायमस्वरूपी लक्षात ठेवत असताना काय करायचं? धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली असता धातूचं ऑक्साईड तयार होतं. बस काय म्हणायचं? धातूची कोणासोबत अभिक्रिया केली? धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केल्यास धातूचं ऑक्साईड तयार होतं. ऑक्साईड. आता त्यामध्ये पहा बरं काय दिलंय पोरांनो, धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली असता धातूचं ऑक्साईड तयार होतं. या ऑक्साईड मध्ये आपल्याला दिलेलं आहे धातू हवेमध्ये तापविले असता त्या ऑक्सिजनशी संयोग पावतात आणि धातूच्या ऑक्साईडची निर्मिती करतात. सोडियम आणि पोटॅशियम हे धातू अतिशय क्रियाशील आहे. कक्ष तापमानाला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजन सोबत संयोग पावतो आणि त्यापासून सोडियम ऑक्साईड तयार होतात. हे इथं कोणाची कोणासोबत अभिक्रिया केली? सोडियमची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली, त्यापासून सोडियम ऑक्साईड तयार झालं. त्यानंतर हवेमध्ये उघडा ठेवला असता सोडियम धातू सहजपणे पेट घेतो, म्हणून प्रयोगशाळेमध्ये अथवा इतर ठिकाणी सोडियम धातू हा केरोसिन मध्ये ठेवतात. कारण कोणत्याही प्रकारचा आघात होऊ नये किंवा अपघात होऊ नये यासाठी हे केलं जातं. धातूचे ऑक्साईड हे पाण्यात द्रावणीय असतात, त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्क तयार केला जातो. काय म्हटले पहा पुराण की सोडियम आपल्याला इथे एक शास्त्रीय कारण द्या सुद्धा विचारलं होतं. सोडियम धातू कक्ष तापमानाला केरोसिन मध्ये ठेवतात. कारण असल्याचं धातू हवेमध्ये तापवले असता हवेतील ऑक्सिजन बरोबर ते संयोग पावतात व धातूच्या ऑक्साईडची निर्मिती करतात. सोडियम हा अतिशय क्रियाशील धातू आहे. कक्ष तापमानाला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो आणि सोडियम ऑक्साईड तयार करतो. तिसरा पॉइंट, सोडियम धातू हवेमध्ये उघडा ठेवल्यास तो सहज पेट घेतो आणि प्रयोगशाळेत किंवा इतर ठिकाणी होणारा आघात टाळण्यासाठी सोडियम हा धातू कायम केरोसिन मध्ये ठेवला जातो. झालं हे त्याचं शास्त्रीय कारण. प्रश्न काय? सोडियम धातू केरोसिन मध्ये
बुडवून ठेवतात. सोडियम असो किंवा पोटॅशियम असो, दोन्हीचं कारण एकच लिहायचं. सोडियम विचारलं तर नुसतं सोडियमची माहिती लिहा, केरोसिन पोटॅशियम विचारलं तर पोटॅशियमची माहिती. बरं, आता मग पुढे काय सांगितलं की आता सोडियम ऑक्साईड तयार झालं, ज्याला आपण Na2O म्हणतो. मग सोडियम ऑक्साईड तयार झाल्यानंतर जर याची पाण्याबरोबर अभिक्रिया केली म्हणजे H2O सोबत, तर त्यापासून सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं, म्हणून त्याला आपण NaOH असं म्हणतो, किंवा त्याला काही जण अल्क असं म्हणतात. म्हणून खाली अभिक्रिया पहा पोरांनो काय दिली, Na2O प्लस H2O यांची अभिक्रिया झाली तर त्यापासून तयार झालं NaOH. काय तयार झालं त्यापासून? NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. त्यासोबत काय पोरांनो पुढचं एक दिलेलं आहे दुसरं उदाहरण, मॅग्नेशियम नावाचा धातू. मॅग्नेशियम नावाचा धातू जेव्हा आपण कोणासोबत हे करू पोरांनो, ऑक्सिजन सोबत, मग ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केली कोणत्याही धातूची, कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवायची पोरांनो, कोणत्याही धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली असता त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं. सोडियमची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली, सोडियम ऑक्साईड. पोटॅशियमच्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली, पोटॅशियम ऑक्साईड. लिथियमच्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली, लिथियम ऑक्साईड. त्यानंतर मॅग्नेशियमची अभिक्रिया केली तर मॅग्नेशियम ऑक्साईड. अल्युमिनियमची केली तर अल्युमिनियम ऑक्साईड. म्हणजे ज्या धातूची तुम्ही ऑक्सिजन बरोबर संयोग पावतात किंवा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतात तेव्हा त्याचं ऑक्साईड तयार होत असतं. त्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड, पुढे काय सांगितलंय की मॅग्नेशियम ऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया केली असता, मॅग्नेशियम ऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया केली असता त्यापासून त्याचा ऑक्साईड तयार, हायड्रॉक्साईड तयार होतं, किंवा त्याला तुम्ही अल्क असं म्हणतात. मग आता सोडियम ऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया केली असता सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं. तसं मॅग्नेशियम ऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया केली असता मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि MgOH2 त्याला आपण असं म्हणतो. त्यानंतर दुसरा गुणधर्म पाहायचा आपल्याला, धातूची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. आता एखाद्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर काय तयार होतं ते पाहायचं आपल्याला. इथं लिहून घ्या पोरांनो, धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया केली असता हायड्रोजन वायू बाहेर पडतो. काय लिहायचं इथं? इथं लिहून ठेवायचं की धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया केली असता अल्क तयार होतो आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. मग यासाठी उदाहरण दिलं पोरांनो, सोडियमची पाण्याबरोबर अभिक्रिया केली तर त्यामुळे तयार झालं सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH. त्यानंतर हायड्रोजन वायू मुक्त झाला H2 आणि उष्णता बाहेर पडली. आता पोरांनो तुम्हाला आठवत असेल रासायनिक अभिक्रिया नावाचा धडा आपण पाहिला होता, त्यामध्ये आपण संयोग अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, दुहेरी विस्थापन अभिक्रिया पाहिली होती. त्यानंतर उष्मादायी अभिक्रिया पाहिली होती आणि उष्माग्राही अभिक्रिया पाहिली होती. तर त्या नियमानुसार ही उष्मादायी अभिक्रिया होईल. का? कारण ज्या अभिक्रियेमधून उष्णता बाहेर पडते त्या अभिक्रियेला आपण उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतो. ही विस्थापन, त्याच्यामध्ये बोलायचं झालं तर जे 4 प्रकार आहेत त्यामध्ये ही विस्थापन अभिक्रिया आहे आणि विस्थापन मध्ये पुढे बोलायचं झालं तर ती उष्मादायी आहे. नंबर 2 चा अभिक्रिया कोणती आहे पोरांनो? पोटॅशियम. पोटॅशियमची पाण्याबरोबर, पोटॅशियम हा सुद्धा धातू आहे, स्थायू अवस्थेत म्हणून इथे यस दिलंय, सॉलिड. पोटॅशियमची पाण्याबरोबर अभिक्रिया केली असता अल्क तयार झाला म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार झाला. त्यानंतर हायड्रोजन वायू मुक्त झाला आणि या रासायनिक अभिक्रियेतून उष्णता बाहेर पडलेली आपल्याला जाणवते. त्यानंतर कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया, इथं लक्षात ठेवायचं. आता कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया केली असता ती मंद गतीने आणि कमी जोमाने होते. यामध्ये हायड्रोजन वायू बाहेर पडून धातूच्या पृष्ठभागावर बुडबुडीच्या स्वरूपात जमा होतो आणि धातू मात्र पाण्यावर तरंगतो. काय दिलंय पोरांनो? लक्षात ठेवायचं
कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया अतिशय मंद गतीने आणि कमी जोमाने होते, म्हणजे वेळ लागतो. त्यानंतर त्याच्यातून हायड्रोजन वायू बाहेर पडतो. धातूच्या पृष्ठभागावर बुडबुड्यांच्या स्वरूपात जमा होतो आणि धातू मात्र पाण्यावर तरंगायला लागतो. अभिक्रिया दिली पोरांनो, कॅल्शियम प्लस H2O, त्यापासून तयार झाला कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CaOH2 आणि हायड्रोजन वायू मुक्त झाला. ऍल्युमिनियम आसन, लोखंड आसन, जस्त या धातूची कोणकोणत्या पोरांनो, ऍल्युमिनियम, लोखंड, जस्त. आता पाणी म्हणल्यावर 3 प्रकार आले पोरांनो पाण्याच्या, लक्षात ठेवा. थंड पाणी, गरम पाणी आणि पाण्याची वाफ. किती पाणी आले? 3. थंड पाणी, गरम पाणी आणि पाण्याची वाफ. काय दिलंय पोरांनो की ऍल्युमिनियम, लोखंड आणि जस्त या धातूची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. ऍल्युमिनियम आसन, लोखंड आसन आणि जस्त हे जे 3 धातू आहेत, या 3 धातूची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. मग यांची अभिक्रिया कोणासोबत होते? तर त्या पाण्यातील वाफेसोबत त्यांची अभिक्रिया होते आणि त्यापासून त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. इथं पाण्याबरोबर जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा त्याचा अल्क तयार होतो. सोडियमची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली, सोडियम हायड्रॉक्साईड तयार झालं. पोटॅशियमची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली, पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार झालं. इथं मात्र ऍल्युमिनियम, लोखंड आणि जस्त या धातूची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. उलट त्यांची पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया होते आणि त्यापासून हायड्रॉक्साईड तयार होत नाही, तर त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. मग उदाहरण दिलं, ऍल्युमिनियमची पाण्याबरोबर अभिक्रिया केली तर ऍल्युमिनियम ऑक्साईड तयार झालं, Al2O3 प्लस H2. त्यानंतर फेरसची पाण्याबरोबर अभिक्रिया तयार झाली तर फेरस ऑक्साईड तयार झालं, Fe3O4. त्यानंतर झिंक म्हणजे जस्ताची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर झिंक ऑक्साईड तयार झालं आणि हायड्रोजन वायू मुक्त झाला. हा एक प्रयोग लक्षात ठेवा. काय सांगितलंय? धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया करत असताना पाण्याने भिजलेल्या काचेच्या कापसाचा बोळा इथं लावला, धातूचा नमुना घेतला, एक धातू बूच वगैरे घेतलं, बर्नर, स्टँड, आणि त्यातून हायड्रोजन वायू कसा बाहेर पडतो ते इथं दाखवलं. आता आपण वरच्या अभिक्रियेमध्ये काय सांगितलं, जेव्हा एखाद्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होते तेव्हा त्यातून हायड्रोजन वायू मुक्त होतो, तर ह्या हायड्रोजन वायूसाठी अभिक्रिया दाखवली. काय दिलंय पहा. आता तिसरं दिलंय, धातूची अम्लाबरोबर अभिक्रिया केली. आता आम्ल कोणकोणते प्रकार? हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल. अशा धातूंची अम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास काय तयार होतं? तर आधी अभिक्रियेमध्ये पाहूया. हे इथे दिले पोरांनो. जर धातूची अम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास क्षार तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. म्हणून इथं लक्षात ठेवायचं किंवा इथं लिहायचं, धातूची अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया डॅश करून पुढे लिहायचं. धातूची अम्लाबरोबर अभिक्रिया केली असता क्षार तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. मग ऍल्युमिनियम आसन, मॅग्नेशियम आसन, लोखंड, जस्त यांच्या नमुन्याची विरल सल्फ्युरिक आम्ल किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर, आता पोरांनो सल्फ्युरिक आम्ल म्हणजे H2SO4 आणि हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl यांच्या बरोबर अभिक्रिया केल्यास त्या धातूचं सल्फेट किंवा क्लोराईड तयार होतं, म्हणजे थोडक्यात क्षार तयार होतं. जर सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास सल्फेट तयार होतं. जर हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास धातूचं क्लोराईड तयार होतं आणि या अभिक्रियेमधून हायड्रोजन हा वायू मुक्त होतो आणि या धातूची क्रियाशीलता पुढील प्रमाणे आहे. म्हणजे मॅग्नेशियम जास्त क्रियाशील आहे, ऍल्युमिनियम त्याच्यापेक्षा कमी, झिंक त्याच्यापेक्षा कमी आणि फेरस त्याही पेक्षा कमी. आता ही अभिक्रियाशीलता हे पहा. मॅग्नेशियमची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली, त्यापासून तयार झालं मॅग्नेशियम क्लोराईड, हायड्रोजन वायू मुक्त.
अल्युमिनियमची अल्युमिनियमची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली, त्यापासून तयार झाला अल्युमिनियम क्लोराईड, हायड्रोजन वायू मुक्त. फेरसची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास फेरस क्लोराईड तयार झालं, हायड्रोजन वायू मुक्त. झिंकची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास झिंक क्लोराईड तयार झालं आणि हायड्रोजन वायू मुक्त झाला. आता सल्फ्युरिक आम्लाबरोबर केली असती तर काय तयार झालं असतं, तर Mg प्लस H2SO4 त्यापासून तयार झालं असतं MgSO4 आणि H2. त्यानंतर अल्युमिनियम प्लस H2SO4 तर AlSO4 म्हणजे अल्युमिनियम सल्फेट आणि हायड्रोजन वायू मुक्त झाला असता. त्याला पोरांना आपण संतुलित समीकरण नंतर बनवलं असतं, पण नियम काय सांगतोय की कोणत्याही धातूची म्हणजे सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाल्यास त्याचं सल्फेट तयार होतं, म्हणजे धातूचं सल्फेट. मॅग्नेशियमची सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाल्यास मॅग्नेशियम सल्फेट तयार होतं. झिंकची झाली तर झिंक सल्फेट तयार होतं. अल्युमिनियमची झाली तर अल्युमिनियम सल्फेट तयार होतं. म्हणजे ज्या धातूची तुम्ही अभिक्रिया करताल त्या धातूचं सल्फेट तयार होणार. त्यानंतर अजून तिसरे 3 प्रकारचे आम्ल आहेत ना. पहिला आम्ल कोणता आहे पोरांनो, पहिला आम्ल आहे हायड्रोक्लोरिक, दुसरा आहे सल्फ्युरिक आणि तिसरा आहे नायट्रिक आम्ल. आता नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास काय होतं पहा. धातूची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास त्याच्यातही काय तयार होणार पोरांनो, क्षारच तयार होणार. का, कारण ते काही जरी केलं तरी ते आम्ल आहे. काही जरी केलं तरी ते आम्ल आहे आणि कोणत्याही धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास त्याचं क्षार तयार होणार. धातूची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूचं नायट्रेट क्षार तयार होतं आणि नायट्रिक आम्लाच्या सहतीनुसार नायट्रोजनची विविध ऑक्साईड तयार होतात. मग आता पोरांनो कॉपर आहे हे Cu, त्याचं HNO3 म्हणजे नायट्रिक आम्ल, याच्यासोबत अभिक्रिया केली. याच्यासोबत अभिक्रिया केल्यानंतर काय तयार झालं, तर क्षार तयार झाले. कोणते, कॅल्शियम नायट्रेट क्षार तयार झालं. क्षाराचं नाव काय, क्युप्रिक नायट्रेट. आणि त्यापासून काय तयार झालं, नायट्रोजनचे ऑक्साईड. आता हे नायट्रोजनचं ऑक्साईड कशामुळे तयार होतं पोरांनो, त्याच्या सहतीनुसार. नायट्रिक आम्लाची जशी सहती त्यानुसार त्याचं क्षार तयार होणार. आणि पाणी. पुढं आता इथं दिलंय सहंत नायट्रिक आम्ल घेतलं त्यामुळं NO2 म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड तयार झालं. त्यानंतर Cu प्लस HNO3, पण आता जे नायट्रिक आम्ल घेतलं ते विरल घेतलं म्हणे, म्हणजे सहती कमी असलेलं घेतलं, तर त्यापासून सुद्धा कॉपर नायट्रेट तयार झालं. आणि त्यानंतर NO तयार झालं, म्हणजे नायट्रोजनचं ऑक्साईड तयार झालं आणि पाणी तयार झालं. त्यानंतर आम्लराज पोरांनो आपल्याला परीक्षेला याच्यावर टिपा लिहायला विचारली जाते. आम्लराज म्हणजे काय आणि आम्लराज कसं बनवलं जातं. काय पहा, आम्लराज हा अतिशय क्षरणकारी तसेच वापरणारा द्रव आहे. सोने आणि प्लॅटिनियम या धातूंना विरघळू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकांपैकी एक आहे. सहंत हायड्रोक्लोरिक आम्ल कसं तयार केलं जातं पहा, HCl, पण HCl कसं पाहिजे, सहंत. आणि नायट्रिक आम्ल म्हणजे NHNO3 ते पण कसं पाहिजे, सहंत. या दोघांचं 3:1 प्रमाण घ्यायचं. 3:1 प्रमाण म्हणजे 3 हायड्रोक्लोरिक आम्लाचे थेंब टाकले तर 1 नायट्रिक आम्लाचा थेंब टाकायचा. 3:1 प्रमाण याला म्हणतो आपण. प्रमाण घेऊन आम्लराज हे ताजं मिश्रण तयार करतात आणि त्याचा उपयोग सोनं आणि प्लॅटिनियम सारख्या धातूंना विरघळण्यासाठी किंवा त्याचं पाणी बनवण्यासाठी केला जातो. त्यानंतर पोरांनो